खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. जर इंटरव्ह्यू मध्ये असे प्रश्न विचारले जाणार असतील ना, तर मला नाही द्यायचा इंटरव्ह्यू. नकोय मला तुमचा जॉब. ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, पण माझे 1,00,000 देऊन जा, नाहीतर जेलमध्ये जायला तयार राहा. तुम्ही ब्लॅकमेल करताय का मला? हो, मी ब्लॅकमेलच करतोय तुला. तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत कधीच बघितला नाहीये. यू आर सो सेल्फिश. थँक गॉड, कोणीतरी पहिल्या नजरेत मला अगदी करेक्ट ओळखलंय. येस, आय एम सेल्फिश. मी फक्त स्वतःच्या आणि स्वतःच्याच फायद्याचा विचार करतो. कधीतरी स्वतःला बाजूला ठेवून दुसऱ्यांचा पण विचार करत जा. आनंदाची खरी व्याख्या समजेल तुम्हाला. अच्छा, मग माझी मदत करून तू मिळव की तुझा खरा आनंद. मी माझ्या आनंदात सुखी आहे. तुम्ही जर माझ्याकडे मदत मागितली असती ना, तर मी नक्कीच तुम्हाला मोकळ्या मनाने मदत केली असती. पण तुम्ही ब्लॅकमेल करताय मला, माझ्या परिस्थितीचा फायदा घेताय, आणि ते मी कधीच होऊ देणार नाही. तिच्या बोलण्यावर तो तिच्याकडे बघू लागला. आजपर्यंत कोणीही त्याच्यासोबत या आवाजात बोलायची हिंमत केली नव्हती. ती पहिलीच अशी होती जी एवढ्या हिमतीने त्याच्या समोर उभी राहून न घाबरता त्याच्याशी बोलत होती. आणि त्याच गोष्टीचं त्याला नवल वाटत होतं. ए, फालतूची बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. एकतर मी जे सांगेन ते करायला तयार हो, नाहीतर माझे 1,00,000 रुपये मला परत कर, तेही आजच्या आज. तशी तपस्या विचारात पडली. चूक तर तिच्या हातून झाली होती, ते ती नाकारूही शकत नव्हती. शिवाय त्याने जर खरंच तिच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली तर तिला जेलमधून सोडवायला सुद्धा कोणी येणार नव्हतं. इकडे तर आधीच तिच्या खाण्याचे आणि राहण्याचे वांदे झाले होते. त्यात आता ती अजून पायावर धोंडा पाडून घेऊ शकत नव्हती. काय काम आहे? बस, सांगतो. तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. तिने सुस्कारा सोडला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्या बाजूच्या चेअरवर जाऊन बसली. बोला, काय काम आहे? एक माणूस आहे जो शनी बनून माझ्या कुंडलीवर बसलाय. त्याच्याकडे माझी एक खूप महत्वाची फाईल आहे आणि ती मला परत मिळवायची आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मी पैसे द्यायला तयार असून सुद्धा तो ती फाईल द्यायला तयार नाही, आणि कसंही करून मला ती फाईल मिळवायचीच आहे. असं काय आहे त्या फाईल मध्ये? ते तुझ्यासाठी महत्वाचं नाही. तू फक्त तुझ्या कामाबद्दल ऐक. तर ती फाईल परत मिळवण्यासाठी मला तुझी मदत हवी. तू जर ती फाईल मला परत आणून दिलीस तर मी तुझे 1,00,000 रुपये माफ करेन. एवढंच नाही तर तुला नोकरी आणि राहायला फ्लॅट सुद्धा देईन. तुम्ही मला काय मूर्ख समजलात का? एका फाईलच्या बदल्यात तुम्ही मला एवढं सगळं देताय, म्हणजे नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. सॉरी, पण जोपर्यंत तुम्ही मला खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत मी हे काम करणार नाही.
जे खरं आहे तेच मी तुला सांगतोय. फक्त त्या फाईल मध्ये काय आहे ते मी तुला सांगू शकत नाही, कारण काही गोष्टी सिक्रेट आहेत. तू मला ती फाईल आणून दे, मी तुला तुझ्या गरजेच्या सगळ्या वस्तू देतो. हो, आणि तो माणूस काय माझा मामा आहे का, जे मी त्याला फाईल दे म्हणेन आणि तो मला लगेच आणून देईन? अर्थातच नाही. ती फाईल जशी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तशीच त्याच्यासाठी सुद्धा खूप किमती आहे. त्यामुळे इतक्या सहजासहजी तरी तो ती फाईल कोणाच्याही हाताला लागू देणार नाही. म्हणून मी एक प्लॅन बनवलाय. कसला प्लॅन? त्या माणसाची एक कमजोरी आहे, आणि ती कमजोरी म्हणजे सुंदर मुली. येस, ऑफकोर्स, इनडायरेक्टली मी तुला कॉम्प्लिमेंट देतोय. हवं तर तू याबद्दल खुश होऊ शकतेस. तुला त्याच्याजवळ कसं पोहोचवायचं ते काम माझं आहे, आणि त्याच्याकडून ती फाईल कशी मिळवायची ते काम तुझं. तुला यात काहीही होणार नाही, ही माझी जबाबदारी. तो तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. तुला फक्त त्याच्याकडून ती फाईल घेऊन मला आणून द्यायची आहे. मिस्टर सम्राट, तुम्ही काय मला पोलीस समजलात का, जे असे खतरनाक मिशन्स करायला लावताय? हे बघा, आय अग्री की मी नसते कांड करत असते, पण इतके पण नाही की ही अशी कामं करून स्वतःचा जीव धोक्यात टाकेन. सॉरी, पण मला नाही जमणार आहे हे काम. ओके, देन गिव्ह मी माय मनी अँड लीव्ह. कसले लालची आहात तुम्ही? एवढं मोठं ऑफिस आहे तुमचं, इतके पैसे आहेत तुमच्याकडे, आणि काय ते 1 लाखाचं धरून बसलायत? मी काही मुद्दामून ती काच फोडली नव्हती. जे काही घडलं होतं ते चुकून झालं होतं. त्याबद्दल हवं तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सॉरी म्हणते, पण प्लीज माझा पिछा सोडा. मी नाही करू शकत हे काम. तिने तिची पर्स उचलली आणि तिथून जाण्यासाठी निघाली, पण ती दरवाजा उघडणार त्या आधीच मागे ओढली गेली, आणि तिला काही कळायच्या आधीच बाजूच्या भिंतीवर टेकली गेली. तिने घाबरून समोर पाहिलं तर तिच्या एकदम चेहऱ्यासमोर तो उभा होता. त्याच्या त्या बलदंड शरीरासमोर ती एकदम बाहुलीसारखी नाजूक दिसत होती. सम्राटला नाही ऐकायची सवय नाहीये, समजलं? सवय नसेल तर सवय लावून घ्या, कारण सगळे तुमच्या हाताखालची बाहुली होऊ शकत नाहीत. तुम्ही म्हणाल तसं वागायला. तपस्या त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची पकड खूप मजबूत होती. ते दोघी त्याच अवस्थेत उभे होते. तेवढ्यात दरवाजा उघडून एक पिऊन आत आला. त्याच्या हातात कॉफीचा ट्रे होता. सर, तुमची कॉफी. पण अचानक त्याचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. सम्राट तिच्या अगदी जवळ होता. खरं तर तो तिच्यावर रागवत होता, पण बघणाऱ्याला ते नक्कीच किस करत असतील असा गैरसमज होण्याच्या पोझिशन मध्ये ते होते. पिऊनला बघताच सम्राटने लगेच तिला सोडून दिलं आणि तो बाजूला झाला. किती वेळा सांगितलंय, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कॉफी पाठवायची नाही. सॉरी सर. त्या पिऊनने कॉफीचा ट्रे टेबलवर ठेवला.
आणि तो मान खाली घालून निघून गेला. याच संधीचा फायदा घेत ती सुद्धा तिथून सटकली. त्याने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा दोघेही तिथे नव्हते. हाऊ डेअर शी, मला नकार द्यायची तिची हिंमतच कशी झाली. जाऊन जाऊन जाशील कुठे? परत तुला माझ्याकडे यावंच लागेल. एवढं सोपं वाटलं का तुला सम्राटच्या जाळ्यातून सुटणं? मूर्ख, बिंडोक, बेअक्कल, कोण समजतो कोण हा स्वतःला? असं घेतात का इंटरव्ह्यू? आणि याला काय मी याच्यासारखी गुंडी वाटले का असे नको तसले धंदे करायला? एक वेळ जेलमध्ये जाऊन तिथे बसून आयतं गिळेन मी, पण असली कामं करणार नाही. स्वतःशीच बडबडत ती खाली निघून गेली. इकडे सम्राटच्या केबिन मधून आलेला पिऊन स्टोअर रूम मध्ये घुसला आणि त्याने तिथून एक फोन लावला. हॅलो. बोल, काय खबर आहे? साहेब, ती मुलगी आज ऑफिसमध्ये आली होती आणि मला वाटतं त्या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे, कारण मी त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले, तेही माझ्या डोळ्यांनी. खबर पक्की आहे? साहेब, खोट्या खबरी कशाला देईन मी जे डोळ्यांनी पाहिलंय तेच सांगतोय. सम्राट सर तिच्यासोबत एकटे तिथे होते आणि तेही अगदी एकमेकांच्या जवळ होते. मग याचा काय अर्थ लावाल तुम्ही? ओके. समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. काय झालं? काय म्हणाला तो? त्या व्यक्तीसमोर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने विचारलं. तो म्हणतोय की त्याने तिला सम्राटच्या केबिन मध्ये पाहिलंय, ते पण नको त्या अवस्थेत. सी, मी बोललो होतो ना, सम्राटचं त्या मुलीसोबत नक्कीच काहीतरी सुरू आहे. याआधी मी त्याला कोणत्याही मुलीसोबत इतक्या वेळा पाहिल्याचं तरी मला आठवत नाही. अरे, तो तर मुलींच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही. माझी खात्री आहे त्याचं नक्कीच तिच्यासोबत काहीतरी सुरू आहे, आणि असं असेल तर ती मुलगी आपल्या खूप कामाची आहे. त्या व्यक्तीने लगेच एक फोन लावला. हॅलो. आजच्या आज एका मुलीला उचलायचंय. तिची सगळी इन्फॉर्मेशन पाठवते. पैसे पण जमा होतील. फक्त काम आजच्या आजच व्हायला हवं. होऊन जाईल. समोरून रिप्लाय आला तसा त्याने फोन कट केला. दोघेही एकमेकांकडे बघून कडकडाटी हसू लागले. जणू सम्राटची दुखती नस आपल्या हाताला लागली असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. पैसे कमवण्याच्या या प्रवासात मित्र कमी, सम्राटने शत्रू जास्त कमवले होते आणि तेच आता एक एक करून डोकं वर काढू लागले होते. हॅलो. बोल समर.
सम्राट, एक गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? काही दिवसांपासून मी त्याच्या मागावर माझी माणसं लावली होती. अँड गेस व्हॉट, काल रात्री एका क्लब मध्ये तो नशेत धूत असल्याचं पाहून माझ्या माणसांनी त्याला उचललंय. काय सांगतोयस काय? सम्राटच्या चेहऱ्यावर लगेच आनंद पसरला. याच माणसामुळे गेल्या काही दिवसांपासून तो खूप स्ट्रेस्ड होता. जोपर्यंत ती फाईल त्याला मिळत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला काही चैन पडणार नव्हता. मग दिली का फाईल त्याने? अरे सम्राट, अजून तो शुद्धीवर आला नाही. पण शुद्धीवर येताच मी त्याच्याकडून पहिला फाईल मिळवतो. स्वतःच्या जीवापुढे ती फाईल नक्कीच प्यारे नसणार आहे त्याला. ओके, ग्रेट. आणि हो समर, फाईल मिळताच संपवून टाक त्याला. हो सम्राट, तू टेन्शन नको घेऊ. आता बाजी आपल्या हातात आहे. मी सगळं बघून घेतो. ओके चल, एक खूप मोठं टेन्शन डोक्यावरून गेलंय. आता मी त्या भास्करकडे बघायला मोकळा. साला माझ्या डीलवर नागासारखा फणा काढून बसलाय. काहीही झालं तरी ही डील आपल्यालाच मिळायला हवी सम्राट, नाहीतर आपलं खूप मोठं नुकसान होईल. डोंट वरी समर, ही डील आपणच क्रॅक करणार. ठीक आहे, चल ठेवतो आता फोन. बाय. सम्राटने फोन ठेवून दिला. त्यानंतर तो त्याच्या कामाला लागला. त्याच्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा होता. आता तर त्याला तपस्याची सुद्धा गरज उरली नव्हती. आणि तिचा ऍटिट्यूड बघता यावेळी त्याने स्वतःच्या खिशाला 1 लाखाची झळ खायचं ठरवलं होतं. कारण तिच्या नादाला लागून त्याला स्वतःचा टाइम वेस्ट करायचा नव्हता.